माले येथे 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप आणि मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ स्वाती दीपक पाटील, माले पंचायत समितीच्या उमेदवार सौ अलका तानाजी पाटील तसेच 7वे पंचायत समितीचे उमेदवार श्री बाजीराव पाटील नाना यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। या सभेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदार आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं। कार्यकुशल, सुशिक्षित आणि कायम जनतेशी जोडलेलं नेतृत्व निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं। केंद्र आणि राज्य सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यासारख्या लोककल्याणकारी योजनांमुळे तळागाळातील जनतेचं जीवनमान उंचावलं असून या योजनांचा लाभ ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम भाजपने प्रामाणिकपणे केल्याचं चित्राताई वाघ यांनी सांगितलं। नगरपालिकाप्रमाणेच आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजपवर विश्वास दाखवण्याचं त्यांनी आवाहन केलं। चित्राताई वाघ पुढे म्हणाल्या, डॉक्टर स्वाती पाटील या केवळ निवडणुकांपुरत्या उमेदवार नाहीत, तर गेल्या अनेक वर्षांपासून त्या समाजसेवेत सक्रिय आहेत। संजीवनी सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी केलेलं कार्य, आरोग्य शिबिरं, कोरोना काळातील वैद्यकीय सेवा हे त्यांच्या कार्याचे ठळक उदाहरणं असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर स्वाती दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की डॉक्टर म्हणून समाजसेवा हेच माझं व्रत आहे। आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मी कायम उभी राहीन। सकारात्मक विचार आणि विकासाभिमुख दृष्टिकोनातून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या सभेला महिला, युवक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजप आणि मित्रपक्षांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचं चित्र दिसून आलं।